चे नाव आपल्यापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे. परंतु सामना सुरू होत असल्याने मी आपल्या सर्वांना घेऊन जाणार आहे या पहिल्या सत्राचं समालोचन ऐकवण्यासाठी सन्माननीय आमचे साथी समालोचक सुयश भुरे यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो चेक. धन्यवाद यासिन सर. प्रथमतः स्पर्धा म्हटल्यानंतर नेहमी आपण गणरायाच्या प्रतिमेला आणि गणरायाच्या चरणी साकडं घालत असताना नतमस्तक होत असताना त्या शुभारंभ त्या स्पर्धांचा आणि शुभकार्यांचा शुभारंभ करत असतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा. छाती केसराची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा. देह राजी याचा प्राण योगी याचा मूळ कैलासेचा ऐसा राजा. मातीसाठी प्राण सांडितो युद्ध मांडितो ऐसा राजा. जीव लावितो जीव रक्षितो ऐसा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी मैदानाकडे वळतोय. परंतु या बॉलचा ओव्हर पिच बॉल अलॉंग द मपकरा इथे समोर उडवला मिड विकेटच्या डोक्यावरतून षटकार. जीवा लावितो जीव रक्षितो राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी मैदानाकडे वळतोय. परंतु या बॉलचा ओव्हर सीमा रेखा पार चौकार. ट्रेन इकडे मात्र एकाच बाजूला एका तरी खेळाडूचं इकडे पतन होणं गरजेचंच आहे आणि त्याच वेळेला मैदानावर तिथे घडलंय. अंकित लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या बाहेर. डीजे मग क्रिकेट म्हणजे नुसतं षटकार आणि चौकारांचा खेळ नाही आहे मित्रांनो. क्रिकेट म्हटल्यानंतर जर षटकार आलाय तर त्यानंतर सिंगल येणं सुद्धा गरजेचं आहे. जर सिंगल आली आहे त्यानंतर कुठेतरी चांगलं क्रिकेट खेळणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु इथे क्रिकेटमध्ये मैदानामध्ये तुमच्याकडे ताळमेळ हे असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की कॉलिंग नव्हतं आणि तो कॉलिंग इकडे मात्र पाहायला मिळालेला नाही आहे. आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर रनआउट स्वरूपात पहिला हादरा इकडे मात्र बॅटिंग करत असताना गावदेवी धोकोडे या संघाला लागला आणि हे परवडणारच नाही आहे. कारण अंकित सारख्या फलंदाजाला स्वस्तात बाद करणं म्हणजे इकडे अगदी आपण जर पाहिलं तर 50% मॅचमध्ये तुम्ही इन होताय. कारण लेफ्ट हँडर बॅटरला ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या बाहेर धाडताना समोरचा संघ म्हणजे बॅटिंग करणारा संघ थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळतो आणि ते आता इकडे मैदानावरती घडेल. कारण पहिला फलंदाज स्वस्तामध्ये तंबूच्या आश्रयाला परतला. यावेळचा बॉल स्ट्रेट डाव केला. बॉलरच्या डोक्यावरतून खेळला गेलेला स्ट्रोक. परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तद्वरती झेल मात्र इथे ड्रॉप झाला. आणखीन एक कॅच आपण पाहतो इथे ड्रॉप झाली आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर धावसंख्या 2ने मात्र पुढे सरकते. धावफलकाकडे आता लक्ष टाकलं तर 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक गडी बाद झाला आणि 14 धावा धावफलकावरती लागल्या. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये येणं हे गरजेचं होतं. आणि चला मेडिकल मैदानावरती घेऊन चला.
आणि त्या 14 धावा आपण जर पाहिल्या तर इथे धावफलकावरती आल्यात. 14 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. गावदेवी धोकोडे प्रथमतः बॅटिंग करावी लागली आहे कारण टॉस हरला आणि टॉस हरल्यानंतर इथे बॅटिंग करत असताना एक गडी सुद्धा त्यांचा महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर परतला. अंकितचा खेळ ॲज अ बॅटर खारेपाट चॅम्पियन लीग मध्ये चांगला राहिला होता, त्यामुळे त्याला इकडे मैदानाच्या बाहेर धाडलंय. तर नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहतोय, विशाल आला. केतन आणि विशाल या दोन खेळाडूंना आता येथे डाव सावरावा लागेल. आतापर्यंत केतनचा जर आपण विचार केला, त्याच्या बॅटिंगचा विचार केला तर एक षटकार, एक चौकार, 2 डबल, 2 डॉट बॉल आतापर्यंत त्याने खेळलेत आणि धावसंख्या जर पाहिली तर त्याच्या बॅटमधून 14 आली आहे. आणि हेच गरजेचं आहे, धावा येणं गरजेचं आहे. म्हणजे षटकार आल्यानंतर त्याच्यानंतर आणखीन एक मोठा फटका आला, त्यानंतर डबल धाव आपल्याला पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर तो कॉलिंगचा अभाव आणि रनआउट स्वरूपातली ती विकेट, ते कुठेतरी बदलावं लागेल. ज्या चुका आहेत ना त्या चुका बदलाव्या लागतील. आणि या जर चुका तुम्ही बदलल्यात तर समोर कितीही मोठा खेळाडू असू द्या किंबहुना कितीही मोठा संघ असू द्या, तुम्ही त्या संघाविरुद्ध धावा बनवताना पाहायला मिळता. आणि ते आतापर्यंत आपण पाहिलंय. जरी विकेट गेली आहे परंतु त्यानंतर डबल धाव आली आणि धावसंख्या धावफलकावरती 14 लागली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा केबी आवाज म्हणजेच काळभैरेश्वर आवाज संघाकडनं आपण पाहतोय. अंतरिक्षाला अंतरिक्षीतून कशा रीतीने गोलंदाजी करेल. नाव अगदी आपण जर पाहिलं तर अंतरिक्ष आहे, परंतु त्याच्याच त्या गोलंदाजीवरती येथे त्याला अंतरिक्ष दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल का. बॅटिंग करत असताना विशाल सुद्धा मागच्या स्पर्धांमध्ये चांगला पाहायला मिळाला, त्यामुळे इथे विशालला कुठेतरी त्याचा खेळ दाखवावा लागेल. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा, त्याला मात्र आडवा बॅट निवडवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती आणि अशा वेळी बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक बॉल जाईल, चौकार. अंतरिक्ष या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर अंश वाकडे यांच्या माध्यमातून त्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल, याची दक्षता घ्या. जर्सी क्रमांक 33, परंतु त्याच्यावरती आक्रमण केलं. आलेला हा चौकार धावसंख्येमध्ये वाढ टाकून चालला. आणखीन एक बॉल इथे समोर टाकला होता, परंतु बॅटची लिडिंग एज घेत असताना चेंडू घोषित क्षेत्रात चाललाय. सिंगल धाव या चेंडूवरती मिळते आणि 1च्या साहाय्याने धावसंख्या 19 वरती पोहोचते. 19 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 विकेट जरूर आली आहे, परंतु त्यानंतर या षटकाची सुरुवात अगदी चांगल्या रीतीने केली आहे. चौकार आलाय आणि ही सुरुवात असणं गरजेचं आहे, कारण गोलंदाजावरती दबाव येत असतो. यावेळचा बॉल सोडून दिलाय शफल झाल्यानंतर, परंतु क्रिकेटचं रूल काय म्हणतं, ज्यावेळी फलंदाज शफल होतो त्यावेळी गाईडलाईन असते, ती मात्र वाईड लाईन होते. आणि तेच आता दृश्य इथे आपल्याला पंचांच्या माध्यमातून म्हणजे सागर मोरोई सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. जेपी पॅनल, या पॅनलचे 2 सक्षम पंच आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा बॉल आडवा बॅटने, हॉरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपातली सिंगल येथे धावफलकावरती लागेल. आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 20च्या घरात आता पोहोचते. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपला आणि 6 धावा अंतरिक्षने या 4 बॉलवरती खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन सुद्धा मागचे 3 बॉल योग्य टप्प्यावरती त्याने हाताळलेत. हे एक चांगलं काम म्हणावं लागेल, परंतु यावेळचा ओव्हर पिच बॉल सरळ ठोकलाय वाईडिश काऊ कॉर्नरच्या डोक्यावरतून. आणखीन एक षटकार. तेच आता इकडे केतन दाखवतोय. जसा चेंडू त्याला मारण्याच्या म्हणजे स्लॉट मध्ये मिळतोय ना, त्या चेंडूला तो मात्र पार्किंग प्लॉट मध्ये धाडतोय. यावेळचा आणखीन एक इनसाइड आउट, वाईडिश लॉंग ऑफ वरती, क्षेत्ररक्षक नाहीये. आणखीन एक बॉल चाललाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स ओव्हर दी 1 रोप, चौकार.
थँक्यू. पहिल्या पॉवर प्लेमधील 2 षटकांचा खेळ इकडे मात्र संपलाय आणि अंतरिक्षने असं कदाचित वाटलं की पहिले 4 बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलेत, परंतु ज्या वेळेला स्ट्राईक रोटेट झाली, परंतु जे केतन नावाचं वादळ पहिल्या षटकामध्ये घुंगावलं होतं ते मागच्या 2 बॉलवरती सुद्धा घुंगावताना आपल्याला पाहायला मिळालं. कारण लगातार 2 बॉलवरती 2 मोठे फटके आलेत. आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार केतनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात आणि धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 30च्या घरात पोहोचली आहे. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड, 30 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 16 आल्यात, म्हणजे 2 धावा दुसऱ्या षटकामध्ये एक्स्ट्राच्या कुठल्यात. त्याचमुळे आपण जर पाहिलं तर इथे 30 धावा आतापर्यंत बॅटिंग करत असताना गावदेवी धोकोडे या संघाच्या धावफलकावरती लागल्यात. अंकित हा बॅटर बाद झालाय, परंतु ते प्रेशर आणि तो दबाव इकडे दोन्ही फलंदाजांवरती तितकासा पाहायला मिळालेलाच नाहीये. त्यामुळे मनमुराद केलेली ती पॉवर प्ले मधील फलंदाजी आपण पाहिली आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे, परंतु या बॉलचा बॉल लेग स्टंप उद्ध्वस्त करणारा दांडी गुल केली जाते. फलंदाज विशाल याला मात्र tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घर बसल्या सुद्धा घेऊ शकता. या tenniscricket.in चा आपण जर विचार केला तर संतोष नाणेकर यांचा हा सुप्रसिद्ध असणारं हे चॅनल, त्यानंतर आपण जर पाहिलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये त्याच वेळेला अनेक तालुक्यांमध्ये एक चांगला प्रतिनिधी या वाहिनीचा निवडायचा. म्हणजे आपण जर अलिबागमध्ये विचार केला तर नंदन घरत या टीमचे हेड आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर अथर्व घरत, त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर संदीप आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर स्वरूप, या सर्वांना आपल्याला पाहायला मिळतं. आणि चांगलं काम tenniscricket.in च्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये केलं जातं. याही स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर त्या वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचा घरबसल्या आनंद घेऊ शकता. आतापर्यंत धावफलकावरती 30 धावा लागल्यात, 2 गडी बाद झालेत. यावेळी बॅट अँड पॅड मध्ये टाकलेला हा बॉल, पायांचा पाठलाग करणारा हा बॉल, इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 10 मिनिटं आणि 27 सेकंद आतापर्यंत संपली, त्याची दक्षता घ्या. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला हाताळायची आहेत. जर 4 षटकं तुम्ही 20 मिनिटांमध्ये हाताळली नाहीत तर 5व्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाईल. यावेळचा चेंडू अपरकटच्या साहाय्याने खेळलाय, क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूवरती, जोपर्यंत पोहोचेल तदवरती इथे ही डबल धाव कंप्लीट होते. 2 धावा कंप्लीट झाल्या. थ्रो थोडासा खराब झालाय, परंतु बॅकअप मिळालाय आणि त्याच कारणामुळे तिसरी धाव मिळण्याची शक्यता इकडे मात्र कमी झाली. जर बॅकअप नसतं तर कदाचित आपण जर पाहिलं तर इथे तिसरी धाव सुद्धा मिळाली असती, परंतु 2 धावेवरती इथे भर द्यावा लागला आणि 2 धावसंख्येच्या साहाय्याने धावसंख्या 32च्या घरात आता पोहोचते. 2 षटकांमध्ये 30 होत्या आतापर्यंत. या षटकात 3 बॉलचा खेळ संपला आणि 3 बॉलमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 धावा गोलंदाज हर्षलने खर्च केल्यात. पंचांकडे पुन्हा एकदा लाऊड अपील केली गेली, परंतु ही अपील मात्र पेटाळली गेली, कारण बॅट अँड बॉलचा कोणताही ताळमेळ तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर जुळलेलाच नाहीये. त्यामुळे जी अपील होती ती मात्र फेटाळली गेली. डॉट बॉल पुन्हा एकदा हाताळला. डॉट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र तिकडेच थांबली आहे. 32 धावा धावफलकावरती 32. यावेळचा आणखीन एक बोट फिरवलेला बॉल पडल्यानंतर गर्रकन वळला आणि यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या षटकातील संपलाय. लगातार 2 बॉल आपण जर पाहिले तर इकडे डॉट फेकलेत. 5 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 32च्या घरात थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपण म्हणतो ना की खेळ कोणताही असू दे त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू निर्माण होणं गरजेचं असतं आणि तो ब्रेक थ्रू इकडे मात्र गोलंदाज हर्षल यांनी मात्र आतापर्यंत निर्माण करून दिला. कारण पहिल्या षटकामध्ये जरी त्याने 14 धावा खर्च केल्यात, परंतु या तिसऱ्या षटकामध्ये जशी फील्ड रिस्ट्रिक्शन खोलली आहे त्याच वेळेला चांगली गोलंदाजी खेळपट्टीवरती तो करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत त्याने 5 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात, फक्त 1 विकेट सुद्धा इकडे मात्र त्याने घेतली आहे. एक चांगलं षटक इकडे मात्र हाताळला जात आहे. शेवटचा बॉल या षटकातील पुन्हा एकदा हर्षल घेऊन सज्ज झाला. यावेळचा बॉल बॅटची लिडिंग एज आणि सरळ घोषित क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल करतो. एक सिंगल येथे मिळते आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचली आता 33च्या घरात. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड, 33 धावा, 3 षटकं संपलीत आणि 3 षटकांसाठी आपण जर पाहिलं तर तब्बल
13 मिनिटांचा खेळ म्हणजे 13 मिनिटांचा अवधी तुम्ही वापरला. 7 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला हाताळायचं आहे. कधी कधी असं होतं की ती 7 मिनिटं सुद्धा कमी पडतात षटक हाताळण्यासाठी, कारण काही वेळा वाईट बॉल जातात, त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर नो बॉल्स येतात आणि अशा वेळी ते 7 मिनिटं सुद्धा कमी पडू शकतात. त्यामुळे जसं जितक्या लवकर हे षटक टाकता येईल तितक्या लवकर प्रयत्न करावे लागतील, अन्यथा 5व्या षटकामध्ये तुमचा अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाईल, याची दक्षता घ्या. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. प्रबोध भगत आलाय बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. अगदी प्रबोध भगतचा जर विचार केला तर आवाज क्रिकेटचा अर्नॉल्ड म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं आणि आता प्रबोधच्या खांद्यावरती हे षटक सोपवलं. प्रबोध हे षटक कशा रीतीने हाताळेल, कारण मागच्या षटकामध्ये 1 विकेट आणि 3 धावा आल्यात. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. या बॉलचा अकूट टप्प्याचा बॉल आडवा बाटने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरतून जाईल सरळ सीमा रेषा पार. षटकार. दोन गडी बाद 40 धावा धावफलकावरती लागल्यात. गावदेवी धोकोडे या संघाच्या 5 षटकांमध्ये मित्र म्हणेन 50+ धावा इथे उभाराव्या लागतील. आणखीन एक बॉल आडव्या बाटने लपेटून फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत बॉल अडवला जाईल. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे आपण पाहतोय कंप्लीट होत आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. बघ, गोलंदाजी जर चांगली होते त्याच वेळेला त्या गोलंदाजाला साथ जर द्यायची असेल तर क्षेत्ररक्षकांना तिकडे चांगलं काम करावं लागतं आणि तेच काम आता कमी राहिलंय, कारण पुन्हा एकदा जिथे 1 होती तिथे दुसरी धाव सुद्धा खर्च केली आहे. त्यामुळे धावसंख्या 42च्या घरात इकडे पोहोचते 42. केतन मात्र थांबायचं नावच घेत नाहीये, कारण आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. आणखीन एक पुढे सरसावून यावेळचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप मधून येत आहेत. जोपर्यंत बॉलवरती पोहोचतील अगदी अंतर भलं मोठं कापावं लागलं आणि त्यामुळे 2 धावा येथे मिळतात. अगदी बाउंड्री लाईन जर पाहिली तर तितकीच लांब आहे आणि त्याचा फायदा आता बॅटरला होतोय, कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा मिळाल्यात आणि 2च्या सहाय्याने 44 धावा धावफलकावरती लागल्यात. 44 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 4th ओव्हर प्रोग्रेस. 4थ्या षटकाचा खेळ इकडे चालू आहे. यावेळचा हा बॉल सोडून दिला आणि आता इथे मात्र योग्य बॉल आहे हेच मात्र पंचांच्या माध्यमातून इथे सांगितलं जाते, परंतु या निर्णयाला इथे मात्र बॅटिंग रिव्ह्यू रेफर इकडे केलं जात आहे. त्यामुळे आता पाहावं लागेल की हा बॉल वाईड आहे की नाही. या रिव्ह्यू दिलाय ना, 2 रिव्ह्यू दिलेत अथर्व. बाहेर निघालो बॉल स्पिन केलाय त्यांनी, नाहीतर ते आज वाईड. जोपर्यंत निर्णय येईल तदवरती आपण थांबूया, कारण क्रुशल निर्णय आहे आणि त्याच वेळेला तो निर्णय आता इथे 3ऱ्या पंचांपर्यंत पोहोचवला आणि ते पाहिलं जाईल की हा बॉल फेअर आहे की अनफेअर आहे. कारण आपण जर पाहिलं तर इकडे हा बॉल जर डॉट असेल तर पुन्हा एकदा समीकरण चेंज होईल, परंतु ज्या वेळेला वाईड असेल तर धावसंख्या मात्र बॅटिंग करत असताना बॅटिंग टीमची वाढेल इकडे. अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवडे आयोजित अमृत वाकडे चषक 2026 आणि ही स्पर्धा
किंबहुना अलिबाग तालुक्यामधील ज्या काही स्पर्धा आहेत त्या अग्रगण्य आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या कालावधीमध्ये ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता हा बॉल इट्स वाईड, अवांत स्वरूपाची धाव धावफलकावरती लागेल आणि धावसंख्या आपण पाहतोय 45च्या घरात आता पोहोचेल. 45 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट येऊन हा फटका खेळला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलवरती पोहोचेल. पुन्हा एकदा दुसरी धाव येथे मात्र कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट येथे खेळपट्टीवरती दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. केतन थोडासा नाराज आहे कारण त्याला माहिती आहे की हा बॉल अगदी जर बॅटवरती चांगला कनेक्ट झाला असता तर षटकार सुद्धा आला असता. परंतु त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर प्रबोध भगतने आतापर्यंत षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी करून दाखवली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, त्यानंतर एक आली आहे, पुन्हा एकदा 2 बॉलवरती डबल आल्या, त्यानंतर वाईड आले, त्यानंतर पुन्हा एकदा डबल आले. परंतु या षटकामध्ये धावा सुद्धा प्रबोध भगतने आतापर्यंत खर्च केल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे 47च्या घरात. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेग वरती फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक माफ करा डीप मिड विकेट वरतून जोपर्यंत येईल तदवरती सिंगलच भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या इथे मात्र पुढे सरकेल. 48 धावा धावफलकावरती लागतील. 4 षटकांचा खेळ संपला आणि 48 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली बॅटिंग इथे मात्र आपण जर पाहिलं तर केतन आणि त्याच वेळेला त्याला चांगली साथ देत असताना संकेत यांना पाहायला मिळाला. वैयक्तिक 38 धावसंख्येची खेळी आतापर्यंत केतन केली आहे. जर आपण विचार केला तर 14 बॉलमध्ये 38 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात वैयक्तिक. संकेत नॉन स्ट्राईक एंड वरती जर जेव्हा उभे राहाल थोडा क्रीज सोडून उभे राहा कारण कॅमेरामध्ये मग कव्हर होत नाहीये वाईड वगैरे, त्यामुळे विनंती असेल. 48 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्यात. बॅटिंग करत असताना गावदेवी धोकोडे या संघाच्या 2 बॅटर. पहिला बॅटर आपण जर पाहिलं तर अंकित स्वस्तात बाद झाला, त्यानंतर विशाल आला. त्याला मात्र आपण जर पाहिलं तर त्याला सुद्धा अगदी कमी धावसंख्येवरती बाद करण्यात यश मिळालं. एक चौकार त्याने ठोकला होता परंतु त्याच वेळा तो नंतर मैदानाच्या बाहेर परतला. त्यानंतर आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी संकेत आला आणि संकेतने चांगली साथ आतापर्यंत केतनला दिली आहे. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 वरती पोहोचली आहे. लक्ष द्यायचं, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे यानंतर जी मॅच असेल आपल्याला विनंती करतोय आपण जर दोन्ही संघ इथे उपस्थित असाल तर टॉस करण्यासाठी सुद्धा यायचं, याची दक्षता घ्या. साई झालकण आणि जय गणेश पांथवणे या दोन्ही संघांमध्ये जर कोणताही कर्णधार इथे उपस्थित असेल किंबहुना एक कर्णधार उपस्थित असेल आणि एक कर्णधार उपस्थित नसेल तर जो कर्णधार जिथे इथे उपस्थित असेल त्याला टॉस विन दिलं जाईल याची दक्षता घ्यायची आहे. षटक क्रमांक शेवटचं हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती रोहन या गोलंदाजाला आमंत्रित केलं जातं. शेवटचं षटक इथे येणं बाकी आहे. जर्सी क्रमांक 27 रोहनच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. समोर केतन आहे ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण जर पाहिलं तर धावसंख्येचा पाऊस आला कारण त्याने धावा चांगल्या बनवल्यात आतापर्यंत. यावेळचा ओव्हर पिच बॉल, आणखीन एक मोठा फटका वाडी श्लॉंगॉनच्या डोक्यावरतून खेळलाय. चेंडू सीमा रेखा पार, षटकार. थँक्यू. वैयक्तिक पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधील केतन नोंदवेल का कारण आतापर्यंत त्याच्या बॅटिंगचा आपण विचार केला तर 44 धावसंख्येवरती तो खेळतोय. धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. त्यामुळे धावसंख्येचा जो आलेख आहे तो आतापर्यंत आपण जर पाहिला तर केतननेच पुढे नेला हे म्हणण्यात वावगं ठरणारं नाहीये. यावेळचा बॉल सोडून दिलाय कारण लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला हा बॉल अवांतर स्वरूपाची धाव देऊन जाईल. दिशा से भटके तो अंपायर जिने दिए फटके. अवांतर स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती लागते आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकते. 55 धावा धावफलकावरती लागतात. 55 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक
इथे हे शेवटचं आणि अंतिम चालू असताना आणखीन एक बॉल इथे अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता एकच धाव या बॉलवरती भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 56 अब तक 56 आपल्याला पाहायला मिळतं. 56 धाबा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक हे 5वं इथे चालू असताना वैयक्तिक 45 धाबा आतापर्यंत इथे केतनच्या बॅटमधून आल्यात. अजून या षटकातील आणि या पहिल्या सत्रातील 4 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. हलक्या हाताने फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत, झेल मात्र तिथे ड्रॉप झालाय. आणि कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी म्हणतो, कॅच घ्या आणि मॅच जिंका, परंतु इथे चुकी झाली आणि त्या चुकीचा फायदा आता बॅटिंग करत असताना संकेतला मिळाला. 2 धावा पुन्हा एकदा या बॉलवरती मिळाल्या आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहता पुढे सरकत्या. 58 धावा धावफलकावरती. 58 धावा धावफलकावरती लागल्यात. या चषकाची खासियत सुद्धा वेगळी राहिली आहे, कारण आपण जर विचार केला तर बॅटर, बॉलर आणि त्याच वेळेला सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी आपल्याला सायकल पाहायला मिळतात. काही ठिकाणी टीव्ही, काही ठिकाणी कूलर, फ्रीज, तर आणखीन काही ठिकाणी तुम्ही गेलात तर बाईक सुद्धा असते. या बॉलचा बॉल आणि बॅटने पूल केलाय. आणखीन एक चेंडू चाललाय सरळ, 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप, डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून चौकार. धावसंख्या आपण पाहतोय 62 धावा धावफलकावरती लागतात. 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहेत, परंतु ते चेंडू अडवताना त्यांना आलेलं अपयश आतापर्यंत आपण जर पाहिलं तर ऑन साइडवरती आपल्याला 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि काऊ कॉर्नर आणि वाईडिश लॉंग ऑन. परंतु या वेळेला आणखीन एक मोठा फटका, संकेत यांच्या बॅटमधून आणखीन एक मोठा सिक्सर, षटकार. वाहत्या नदीमध्ये हात धुणं काय असतं ते इकडे संकेत दाखवतोय आणि त्याने सुद्धा इकडे पार्टी जॉईन केली. आतापर्यंत 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. या वेळचा बॉल सरळ यष्टांवरती आदळला आणि फलंदाज संकेत याला मात्र शेवटच्या बॉलवरती इथे मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. डीजे दोन्हीही संघांचे संघनायक, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी यायचं आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. 3 मिनिटांची अवधी किंवा 3 मिनिटांचा वेळ आपल्याला देण्यात येतोय. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 68 धावा धावफलकावरती लागल्यात आणि विजयासाठी 69 धावसंख्येचं लक्ष इथे उभं केलंय. आता हे 69 धावा 30 चेंडूंमध्ये म्हणजेच 5 षटकांमध्ये कशा रीतीने बनवल्या जातील हे सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं हे सुद्धा गरजेचं आहे, त्यामुळे टॉस करण्यासाठी सुद्धा दोन्ही संघ आपण उपस्थित राहायचं आहे. साई झालकंड या संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. मी विनंती करतोय पांथवणे संघ, आपल्याला विनंती आहे आपला कॅप्टन सुद्धा इथे पाठवायचा आहे. 3 मिनिटांचा अवधी आपल्याकडे शिल्लक आहे. 3 मिनिटांमध्ये जर आपण इथे उपस्थित राहिला नाहीत तर समोरच्या कॅप्टनला टॉस विन असं घोषित केलं जाईल, याची दक्षता घ्यायची आहे. आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती बदल करतोय, घेऊन चलतोय माझे साथी समालोचक, अलिबाग तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील एक समालोचन क्षेत्रातील अग्रगण्य नाव यासिन सरांकडे. ओव्हर टू यू यासिन सर.
धन्यवाद धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. साई झालकण आणि जय गणेश पांथवणे या दोन्ही संघांमध्ये इथे टॉस केला जाणार आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय जय गणेश संघाच्या संघनायकाला की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं हे अनिवार्य आहे. मंडळातर्फे मला वारंवार सूचना देण्यात येत आहेत की जर येस आपण टॉस करूया. साई झालखंड संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. जय गणेश संघाचे कर्णधार, चला आपण लवकरात लवकर या स्पर्धेचे सर्वे सर्व सन्माननीय विराजी वाकडे यांना विनंती असेल. सन्माननीय विराजी वाकडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. कॉल कोणाचा असेल? हेड इज कॉल अँड इट इज हेड. आपला आपल्या बाजूने टॉस लागलाय, निर्णय का असेल? येस, आपण थोडा वेळ वाट पाहूया. सामना सुरू होतोय मित्रांनो. दोन्हीही संघांच्या संघनायकांना आणि संघांना आपण शुभेच्छा व्यक्त करूया. काही क्षणातच ते आपला निर्णय सांगतील. तत्पूर्वी सामना सुरू होतोय आणि म्हणूनच आपण जाऊया पहिल्यांदा सामन्याकडे. धन्यवाद. पहा मित्रांनो, जर टॉस जिंकला आपण तर काय निर्णय घ्यावा याचा आपण अगोदरच विचार करायचा आहे आणि जो काही निर्णय आहे तो आपण टॉस बॉक्समध्ये सांगायचा आहे. चलिए, तर या स्पर्धेला आजपासून सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय पहिला सामना आपल्या समोर. अगदी मोठी टुर्नामेंट, भव्य दिव्य टुर्नामेंट, ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 70,000 रुपये. आणि पंचांना एक विनंती आहे, पंच जे नॉन स्ट्राईक एंड जे अंपायर हे आहेत ना बॅट्समन, त्यांना पिचच्या बाजूला उभं राहायला सांगा. ओके. तर मित्रांनो, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक इथे 70,000 रुपये रोख आणि आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 40,000 रुपये रोख आणि आकर्षक ट्रॉफी. तृतीय क्रमांकाचं आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक प्रत्येकी 15,000 रुपये रोख आणि आकर्षक ट्रॉफी. आणि या संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत सन्माननीय प्रसन्न सुर्वे, कातळपाडा बैलगाडी फायनल सम्राट यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज साठी सुद्धा एक सुंदर अशी ट्रॉफी आहे, ती आम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे आयुष वाकडे यांनी. मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी एक ब्रँडेड गिअरची सायकल असेल आणि ती सायकल अमृत फाउंडेशन यांच्या माध्यमातून आम्हाला इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी सुद्धा एक ट्रॉफी आहे आणि ती ट्रॉफी सुद्धा आयुष वाकडे यांनी इथे प्रोव्हाइड केलेली आहे. उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी एक ब्रँडेड सायकल असेल, ती सायकल सन्माननीय सानवी सिद्धार्थ वाकडे यांनी आम्हाला इथे प्रोव्हाइड केलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एक ट्रॉफी आणि ही ट्रॉफी आयुष वाकडे यांनी आम्हाला इथे प्रोव्हाइड केलेली आहे.
उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एक ब्रँडेड सायकल सुद्धा असेल आणि ही सायकल सन्माननीय छायांका सिद्धार्थ वाकडे यांनी आम्हाला इथे प्रोव्हाइड केलेली आहे. त्याचप्रमाणे आपण ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूबच्या साह्याने पाहू शकता. तर हा संपूर्ण लाईव्ह यूट्यूबचा जो काही खर्च आहे तो सन्माननीय अक्षय म्हात्रे आणि आकाश भगत यांनी आम्हाला इथे प्रोव्हाइड केलेला आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल ज्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे ते सन्माननीय अर्जुन बंडगर कॉन्ट्रॅक्टर यांचे आपण आभार व्यक्त करूया. यस पंचांनी रिव्ह्यू मागितलेला आहे बीमरसाठी. कमरेच्या वरती जर फुलटॉस असेल, वेस्ट हाईटच्या वरती जर फुलटॉस असेल ना तर बीमर म्हणून ओळखला जातो आणि मग तो नो बॉल घोषित केला जाऊ शकतो. म्हणूनच पंचांनी UDRS सिस्टमचा इथे वापर केला गेलाय. तत्पूर्वी या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण सीमारेषेच्या बाहेर बाउंड्री रोप पाहतोय. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी सर. बाउंड्री रोप जो आहे तो सन्माननीय मनोज भोईर मॅन फ्रॉम फकीरपाडा यांच्या माध्यमातून येस, ओहो, झेल टिपण्याची सुवर्ण संधी होती. तर मित्रांनो, ही पारितोषिकं ही सर्व खेळाडूंसाठी जरी असली ना किंवा संघांसाठी जरी असली तरी इथे मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळी टुर्नामेंट यासाठी ओळखली जाते की या स्पर्धेमध्ये मैदानाच्या बाहेर प्रचंड पारितोषिकं आपल्याला पाहायला मिळतील. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण ही पारितोषिकं जवळजवळ पाहतो, परंतु या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी एकमेव स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी प्रचंड पारितोषिकांची लयलूट आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड पारितोषिकांचा सडा किंवा खच पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात मी त्याची सुद्धा इथे माहिती आपल्याला देणार आहे. धावसंख्या झालेली आहे 12. सीमारेषेच्या बाहेर जो कोणी प्रेक्षक झेल टिपेल अर्थात आयवा कॅच त्यांच्यासाठी 300 रुपये. त्याचप्रमाणे आयवा कॅचची हॅट्रिक साधणाऱ्या प्रेक्षकाला 2000 रुपये. त्याचप्रमाणे रिले कॅचसाठी प्रत्येकी 500 रुपये, तो सुद्धा बाउंड्री रोपच्या बाहेर अर्थात आयवा कॅच. त्याचप्रमाणे सतत 4 दिवस षटकाराच्या बाहेर अर्थात सीमारेषेच्या बाहेर सर्वात जास्त झेल घेणाऱ्या प्रेक्षकाला एक गिअरची ब्रँडेड सायकल आपण देऊन त्याचा सन्मान करणार आहोत. षटकाराच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर एका हातात कॅच घेणाऱ्या प्रेक्षकाला 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. त्याचप्रमाणे सीमारेषेच्या बाहेर उडी मारून झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. सीमारेषेच्या बाहेर 50 वयापासून पुढे जो कोणी प्रेक्षक झेल घेईल त्याला 1000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. षटकाराच्या बाहेर 50 वर्षापासून अधिक वयाचे कॅचचे हॅट्रिक करणारा प्रेक्षकाला तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि दिवसातून 4 वेळा हे बक्षीस वाचून दाखवेल ना त्यासाठी सुद्धा 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. तर पारितोषिकांची लयलूट, पारितोषिकांचा सडा, पारितोषिकांचा खच, पारितोषिकांची बरसात, महाराष्ट्रातील अशी एकमेव स्पर्धा अर्थात सन्माननीय अमृतदादा वाकडे चषक 2026. येस, आयवा कॅच ज्यांनी प्रेक्षकांमध्ये घेतलेली आहे त्यांना माझी विनंती आहे की आपलं पारितोषिक घेण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यावं.
आयुष वाकडे यांच्यातर्फे यश मात्रे यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर आपण झेल घेण्यामध्ये यशस्वी ठरलात तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. चलिए दोस्तों, अब हम बात करते हैं इस मैच के बारे में. तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे गावदेवी धोकोड़े अंकित बनाम केबी आवास ये मैच जारी है. केबी आवास टीम ने टॉस जीता और सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया है और गावदेवी धोकोड़े टीम ने निर्धारित 5 ओवर में 68 रन बनाए और 69 रनों का लक्ष्य रखा है. केबी आवास इस टीम को 69 रनों की जरूरत. इस मतलब लेग स्टंप पर फुल टॉस. आओ देखा ना ताओ, उसे खेल दिया है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. दर्शक दीर्घा में 6 रन. पहिला आयवा झेल टिपणारा पराग यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराग 300 रुपयांचं कॅश प्राइज आपण जिंकलंय. पराग अजूनही पारितोषिक चालूच राहतील दिवसभर आणि फक्त दिवसभर नाहीये तर 4 दिवस. येस, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळणार आहोत. 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर. बल्लेबाज हम देख सकते हैं संकेत और प्रबोध भगत. संकेत वाकड़े नॉन स्ट्राइक के एंड पर. प्रबोध के पास बड़े शॉट खेलने की क्षमता है, बड़े शॉट वो लगा सकते हैं, वो सलाहियत जरूर है. मगर इस बीच जोरदार अपील है लेग बिफोर द विकेट के लिए. गेंद और बल्ले की मुलाकात हुई है, संपर्क हुआ है और इसी वजह से इस अपील को सिरे से खारिज कर दिया है अंपायर जी ने. अंपायर सागर मोरे सर और महेंद्र भंवर सर, जेपी पैनल के ये दोनों भी अंपायर यहाँ पे कार्यरत. संकेत नाइक देखिए मिड ऑफ की दिशा में फील्डिंग कर रहे हैं, बहुत ही शानदार बल्लेबाज. जबकि विकेट के पीछे हम देख सकते हैं अंकित पाटिल, एक शॉर्ट थर्ड मैन या हम पहले फर्स्ट स्लीप भी कह सकते हैं, उसके साथ एक शॉर्ट पॉइंट शॉर्ट कवर. आहा, प्रबोध को लगातार 2 गेंदों पर यहां पे बीट किया है. प्रबोध के पास कोई जवाब नहीं है. जो सवाल किया है इस गेंदबाज केतन की यहां पे तारीफ बनती है. वेरी वेल डन केतन. पहले ओवर में 12 रन आए थे, मगर इस ओवर में 1 छक्का 1 चौका पहले ही 2 गेंदों में आया था. उसके बावजूद मात्र 11 रन खर्च किए हैं केतन ने. बहुत ही शानदार, बहुत ही जबरदस्त यहां पे शुरुआत हो चुकी है. अब जीतने के लिए बचे हुए 18 गेंदों में 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 46 रनों की जरूरत. देखिए 18 गेंदें बची है. संकेत यांनी जर 3 षटकार ठोकले तर 3000 रुपयांचं कॅश प्राइज इथे आलेलं आहे. येस, लागोपाठ जर 3 षटकार संकेत याच्या बॅटमधून आले ना तर सन्माननीय विराजजी वाकडे यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज देऊन संकेत वाकडे याला सन्मानित करण्यात येईल. एक सुवर्ण संधी असेल संकेत यांच्यासाठी. चलिए दोस्तों, मैच के ऊपर कॉन्सेंट्रेट करेंगे. 18 गेंदें बची है, 46 रनों की जरूरत. राइट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, इस पर दबा पटकी हुई गेंद थी. हाफ ट्रैकर उसे हुक करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद हवा में बहुत देर तक बिहाइंड विकेट चली गई है डिक्लेयर जोन में लॉन्ग लेग की दिशा में. और इसी वजह से मिलेगा मात्र संकेत को 1 ही रन. इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है. 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर. पहले ओवर में मात्र 12 रन खर्च किए थे गेंदबाज प्रणीत ने और दूसरे ओवर में 11 रन खर्च किए हैं. तीसरे ओवर में आए हैं
गेंदबाज प्रणीत, जी हाँ, इसमें दबा बहुत ही बढ़िया शॉट था, क्रिकेटिंग शॉट हमें देखने को मिला, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में संकेत नाइक चट्टान की तरह मजबूत फील्डिंग करते हुए दिखाई दिए और इसी वजह से मात्र एक ही रन, इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा। पच्चीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। प्रणीत राइट आर्म ओवर द विकेट, जी हाँ, इसमें तकरीबन फुल टॉस गेंद, मगर प्रबोध की एक गलती यहां से मुझे तो नजर आ रही है कि प्रबोध बिल्कुल पैर नहीं चला रहे हैं, कदमों का इस्तेमाल करना होगा, फुटवर्क का इस्तेमाल करना होगा। प्रबोध खड़े खड़े ताकत के साथ अगर खेलने की कोशिश करोगे ना तो फिर ये वीक पॉइंट गेंदबाज यहाँ पे परखते हुए गेंदबाजी में परिवर्तन करेंगे और यही यहाँ पे नजर आ रहा है। देखिए, तीसरी गेंद जो आपने बिंदी की है, आपको पैर चलाने होंगे, आपको पोजीशन में आना होगा, बहुत ही अच्छा बॉडी बैलेंस भी यहाँ पे देखने को मिलना जरूरी है। जी हाँ, ये देखिए, मैंने क्या कहा था, इसी की तो मैंने बात की थी कि आपको पोजीशन में आना होगा, गेंद की पिच तक पहुंचना पड़ेगा, खड़े खड़े इस तरह से शॉट खेलने की क्षमता आप में है। लाजवाब शॉट प्रबोध के बल्ले से आता। इकतीस रन स्कोर कार्ड पर प्रबोध के बल्ले से एक सिक्सर हमें देखने को मिला। जी हाँ, इसमें दबाव आउटसाइड दी ऑफ स्टंप, बहुत ही ज्यादा बाहर की तरफ भटक गए और नो बॉल का इशारा कर दिया है। अब आम तो आम और गुटलियों के भी दाम, प्रबोध के लिए सुनहरा मौका फ्री हिट खेलने का। प्रबोध स्ट्रगल कर रहे थे, प्रबोध थोड़े से विवंचना में थे, करे तो क्या करे यही सोच रहे थे, मगर उसी बीच आया एक छक्का, उनके बल्ले से गलतियों को दुरुस्त किया है प्रबोध ने। और ये देखिए, मनोवैज्ञानिक दबाव अब गेंदबाज के ऊपर। फुल टॉस गेंद, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, हालांकि डीप स्क्वायर लेग में फील्डर ने बहुत ही बढ़िया कैच तो लपक लिया है, मगर फ्री हिट होने की वजह से प्रबोध के लिए कोई खतरा नहीं है। इस बीच 2 रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए हैं। यस, अंतिम एक गेंद, इस ओवर में एक छक्का जरूर आया है। जी हाँ, इसमें लेग स्टंप के बाहर फिर से एक बार भटकते हुए और अंपायर जी हमारी तरफ रुख करते हुए दिखाई दिए, वाइड का इशारा, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन। रनों की संख्या हो चुकी है 35 रन, 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में आए थे 12 रन, दूसरे ओवर में आए थे 11 रन और इस ओवर में भी तकरीबन 12 रन अब तक आ चुके हैं। मगर दोस्तों, जीतने के लिए निर्धारित 5 ओवर में 69 रनों की जरूरत है। जी हाँ, मनोवैज्ञानिक दबाव में घिर चुके हैं प्रणीत। 13 गेंदें बची है और 33 रनों की जरूरत। हालांकि इतना आसान भी नहीं है और ना ही ज्यादा मुश्किल है। 2-3 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है। इस मतलब देखिए, ये पहले मन बना लिया था कि गेंद को छोड़ेंगे, जी हाँ, नो बॉल करार दिया है। ये क्या हो रहा है? अचानक एक छक्का आने के बाद गेंदबाज मनोवैज्ञानिक दबाव में घिर चुके हैं। देखिए, मनोवैज्ञानिक दबाव से आपको बाहर निकलना पड़ेगा, उभर कर फिर से एक बार गेंदबाजी करनी होगी। जी हाँ, ये देखिए, शानदार गेंद ऑफ स्टंप के बाहर यॉर्क करने का प्रयास किया। जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे कैच लपकने में कामयाब तो हुए, मगर फ्री हिट का मौका था प्रबोध के पास। 45 नंबर की जर्सी पहने हुए प्रबोध रोहित शर्मा के जबरदस्त फैन और उनकी तरह बल्लेबाजी करना चाहते हैं। 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में हमारे गुणलेखक अनुष वाकड़े हमें बताते हुए 31 रनों की जरूरत, अर्थात 15.50 के औसत से यहां पे रन बनाने हैं। आप देख रहे हैं अमृत दादा वाकड़े चषक 2026, अमृत स्पोर्ट्स यशवंत देव सासव ने प्रेजेंट।
अमृत वाकडे चषक 2026 सन्माननीय संतोषजी गावण सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सासवने कोलगांव रहाटले सासवने दिगोड़ी इन 4 गांव मिलकर एक ग्रुप ग्राम पंचायत और उनके सरपंच यहाँ पे आए थे। इस उद्घाटन समारोह में उन्होंने शोभा बढ़ाई, उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। जी हाँ, इस बीच अंकित खुद आया है गेंदबाजी के मार्ग पर, मगर लेग स्टंप के बाहर भटकते हुए 1+1 वाइड के रूप में 1 रन, बाई के रूप में 1 रन, कुल मिला के 2 रन यहाँ पे मुफ्त के मिलते हुए अतिरिक्त। देखिए, एक एक रन बहुत ही कीमती है दोस्तों। इस तरह से अगर आप वाइड के रूप में या अतिरिक्त रन खर्च करोगे ना, तो फिर अंतिम ओवर में, इनफैक्ट अंतिम कुछ 2-3 गेंदों में ये बहुत मुश्किलों का ज़्यादा सामना करना पड़ेगा। लेग स्पिन कराने की कोशिश, ऑर्थोडॉक्स लेग स्पिनर अंकित दो कदमों से ही गेंदबाजी करना पसंद करते। जी हाँ, इस मरतबा बहुत ही बढ़िया गेंद थी, बहुत ही खूबसूरत, बहुत ही शानदार। बल्लेबाज चारों खाने चित। जी हाँ, बाई के रूप में 1 रन फिर से एक बार यहाँ पे मिलेगा अतिरिक्त। इन अतिरिक्त रनों को बचाना होगा। हालांकि फुलर लेन थी, इस फुलर लेन को गैदर करना विकेट कीपर के लिए आसान नहीं है। मुझे क्या, मुझे तो ज्ञान देना है, इन खिलाड़ियों को इम्तहान देना है, इनका इम्तहान है दोस्तों। इतना आसान नहीं होता है क्रिकेट। जी हाँ, फ्लाइटेड गेंद, बहुत ही जबरदस्त गेंद थी। हालांकि लोअर फुल टॉस जरूर नजर आ रही थी, मगर इस ओहो, यहां पर रन आउट होने का खतरा। जी हाँ, आउट। प्रबोध को जाना पड़ेगा मैदान छोड़कर। प्रबोध बैक टू द पवेलियन। सेट बल्लेबाज मैदान से बाहर। बहुत बड़ा झटका। ये तो अनोखी प्रतियोगिता। मेरी करियर में, मेरी जिंदगी में मैंने ऐसी प्रतियोगिता नहीं देखी जहां पे इतनी सारे प्राइजेस वो हमारे क्रिकेट के दीवानों के लिए। बहुत सारे कैश प्राइज, उसी के साथ साथ गियर साइकिल भी है हमारे क्रिकेट के दीवानों के लिए। सबसे ज्यादा जो आईवा कैच लेने में कामयाब होगा ना, उनके लिए एक ब्रांडेड गियर साइकिल भी है। सही मायनों में हमने बहुत बड़ी बड़ी प्रतियोगिता देखी है, मगर ऐसी प्रतियोगिता नहीं है पूरे महाराष्ट्र में जहां पे हमारे लाडले दर्शकों के लिए जो अपॉर्चुनिटी होती है ना। जी हाँ, इसी बीच आया है संकेत वाकड़े के बल्ले से शानदार सिक्सर। आठ गेंदे 17 रनों की जरूरत। मजेदार मैच इस प्रतियोगिता का। ये पहला दिन, पहले दिन का पहला मैच कड़क होता हुआ। हा हा हा, कभी बल्लेबाज हावी हो रहे हैं तो कभी गेंदबाज उनके होश उड़ाने वाली गेंदबाजी करते हुए। अभी अभी छक्का आया था, चौके की तलाश में थे, मगर उसी बीच अंकित ने कमबैक किया है। बहुत ही बढ़िया गेंद के साथ प्रभावित किया है बल्लेबाज को। फिर से एक बार फुल टॉस कर गए। संकेत तैयार थे, संकेत ने आओ देखा ना ताओ खेल दिया, हवाई सफर करवाई है गेंद को। 6 रन।
जी हाँ, अंपायर जी है इशारा करते हुए, और हमारे स्वयंसेवक हमारे आयुष वाकड़े देखिए यहाँ पे सहयोग करते हुए। सही मायनों में स्वयंसेवक वॉलंटियर्स का काम बहुत इंपॉर्टेंट होता है, और यहाँ पे उस काम को अंजाम देते हुए आयुष छह गेंदे और 11 रनों की जरूरत। तो दोस्तों, सम्माननीय एकनाथ जी नाखवा सासवने ग्राम पंचायत सदस्य, इन्होंने भी यहाँ पे शिरकत की और हमें सपोर्ट किया, उनका भी हम तहे दिल से धन्यवाद करेंगे। उसी के साथ सम्माननीय प्रथमेश जी नार्वेकर, मैन फ्रॉम कातरपाड़ा, प्रसन्न जी सुरवे, बैलगाड़ी फाइनल सम्राट, अजय जी मात्रे किहिम और राजू नाखुआ सासवने ग्राम पंचायत सदस्य, इन सारे प्रतिष्ठित लोगों का और हमारे जो परिजन है, हमारे जो सपोर्टर्स है, इनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। जी हाँ, इसमें दवा फुलर लेन थी, उसे कहीं और खेलना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया, बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गेंद ट्रैवल कर रही थी। जी हाँ सर, 1 रन डिक्लेयर के रूप में 5 गेंदें बची है और जीतने के लिए 10 रनों की जरूरत। मजेदार मुकाबला, कांटे की टक्कर। जी हाँ, अब फिर से एक बार तीसरे अंपायर के पास यह फैसला जाएगा, क्या ये क्रिकेटिंग एक्शन है या अवैध एक्शन है। इसके बारे में अब चर्चा होगी, इसके बारे में अब मुआयना किया जाएगा। जो भी फैसला है, जो भी डिसीजन है, वो हमारे गुणलेखक तक पहुंचाए, ये मेरी गुजारिश होगी और मेहरबानी होगी कि जल्द से जल्द जो भी निर्णय है, क्योंकि हमारे दोनों भी गुणलेखक आपके फैसले का इंतजार कर रहे हैं। प्रथमेश हमारे ऑनलाइन स्कोरर और हमारे ऑफलाइन स्कोरर अनोश वाकड़े, वेल एजुकेटेड पर्सन अनोश, एचडीएफसी में जॉब कर रहे हैं। बहुत ही कम उम्र में बहुत बड़ी जिम्मेदारी अंजाम देते हुए, एक छोटा सा बच्चा था तब मेरे बगल में बैठा करता था, आज अफसर बन चुके हैं। यस, नो बॉल प्लस 2 रन, यानी कुल मिला के 3 रन मुफ्त के मिलेंगे बल्लेबाजी करने वाली टीम को, और 1 रन भी उन्होंने दौड़ के पूरा किया था, यानी 4 रन मुफ्त के, चौका मिला है मुफ्त का। अब जीतने के लिए कितने रन चाहिए? 5।
6 गेंदे और 6 रनों की जरूरत। यस, फिर से एक बार यहाँ पे वाइड करार दिया है। छह गेंदे और 5 रनों की जरूरत दोस्तों। अब तक 5 रन बिना गेंद डालकर बल्लेबाजों के खाते में आ चुके हैं। बल्लेबाजी करने वाली टीम आज बहुत ज्यादा तकदीर लेके आई है, किस्मत और भाग्य का साथ लेके आई है। फुल टॉस गेंद, मगर उसे परख नहीं पाए थे, साफ बोल्ड हो चुके हैं, लाइन से भटक गए बल्लेबाज। ओहो, जी हाँ, ये फ्री हिट था, इसलिए बाल बाल बच गए। मगर दोस्तों, क्या मैच यहां पे गेंदबाजी करने वाली टीम जीत सकती है? सही लंबाई और सही दिशा का अगर इस्तेमाल करेंगे ना तो एक एक रन भी बचा सकते हो। 5 रनों की और जरूरत, 5 गेंदें शेष। पांच गेंदे और 5 रन, मजेदार ये मुकाबला। जी हाँ, मगर इस मरतबा देखिए गलती, बार बार गलतियां। मैं अक्सर कहता हूं दोस्तों, इंसान गलतियों का पुतला है, इंसान से गलतियां होती है, मगर एक गलती, 2 गलती, 3 गलती, बार बार वही गलतियां। यस, बल्ले गेंदबाजी करने वाली टीम ने इस वाइड के लिए रेफरल की मांग की है, रिव्यू की मांग की है। जी हाँ, अब हमारे तीसरे अंपायर ये फैसला करेंगे इट्स अ लीगल डिलीवरी और नॉट। ये लीगल डिलीवरी है या वाइट बॉल है। मगर दोस्तों, मैं यहाँ पे बताना चाहूँगा, जो भी यूट्यूब के ज़रिए से हमारे क्रिकेट, जी हाँ, वाइड करार दिया है। इट्स अ वाइड डिलीवरी। पांच गेंदे और 4 रनों की अब जरूरत। 69 रन चाहिए थे 5 ओवर में, मगर खराब गेंदबाजी हमें देखने को मिली। ये देखिए, फिर से एक बार लेग स्टंप पर सोलोप्लिन गेंद थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ खेला है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में। जब तक गेंद को फील्ड किया जाता तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का। अब मात्र 2 रनों की जरूरत। बल्लेबाजी करने वाली टीम के भी आवास को काल भैरव आवास, ऐसा पहले लगा था कि 69 रन 5 ओवर में बनाना इतना आसान नहीं होगा। आहा, बहुत ही बढ़िया गेंद। इसी बीच गेंदबाजी करने वाली टीम भी कभी कभी इस तरह से कमबैक करता है ना, तो ऐसा लगता है कि गेंदबाजी करने वाली टीम भी जीत सकती है। 3 गेंदे 2 रनों की जरूरत। क्या यहाँ पे और बिंदी गेंदें हमें देखने को मिलेगी? क्या यहाँ पे और विकेट आएंगे? विकेट टेकिंग गेंदबाजी करनी होगी, बल्लेबाज को खेलने के लिए मजबूर करना होगा। आपके पास 11 क्षेत्र रक्षक है, आपको पकड़कर कहीं पर भी कैच हो सकता है। नहीं, मगर इस मतबा शॉर्ट गेंद थी, बल्लेबाज ने उसे उतार कर खेला है और डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात, मगर उसके बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन चुरा लिए और इसी के साथ साथ ये मैच जीत लिया है केबी आवास टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। गावदेवी धोकोडे संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की आपण बाबू शेठ अर्थात सर्वेश वाकडे यांच्याशी संपर्क साधायचा आहे। त्याचप्रमाणे